बघा ह्या प्रश्नाचा अर्थ पहिल्यांदा गणित वाचा पान नंबर 52. Mr. Kasam runs a small business of making earthen pot. He makes certain number of pots on daily basis. म्हणजे एक कासम नावाची एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती अर्थन पॉट म्हणजे भांडी, मातीची भांडी तयार करायची असा त्यांचा बिझनेस आहे आणि ठराविक तेवढीच भांडी तयार करायची आणि तेवढीच मार्केटला विकायची. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40 more than 10 times total number of pot he makes in one day. If production cost of all pots per day is ₹600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. आता प्रोडक्शन कॉस्ट जी आहे, आता गणिताचा अर्थ काळजीपूर्वक मी सांगतो, तुम्ही व्यवस्थित ऐका. एक व्यक्ती मातीची भांडी तयार करते, दररोज तेवढीच भांडी तयार करायची. आज 10 केली तर उद्या सुद्धा 10च करायची, परवा 10च, काल 10. म्हणजे जितकी भांडी तयार करायची तितकीच भांडी रोज तयार करायची आणि त्या भांड्याची किंमत जितकी भांडी तयार होतील, समजा 5 भांडी तयार केली तर त्या भांड्याची किंमत कशी असणार? त्या 5 भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 एवढी त्या एका भांड्याची किंमत असायची. तेवढीच भांडी तयार करणार, ती विकणार, येणार पैसे ₹600 काहीतरी येतात. ₹600 घ्यायचं, तेवढ्यावरच खर्च चालवायचा, निवांत बसायचं. दररोज हा क्रम चालायचा. मग तो भांडी किती तयार करत होता? बघा, भांडी किती तयार करत होता ते माहित नाही. लेट मिस्टर कासम मेक X नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली. तो रोज X भांडी तयार करायचा. भांड तयार झालं की ठेवायचं, भांड तयार झालं की ठेवायचं, असा पूर्णपणे तो मांडून ठेवायचा भांडी. आणि दुपारी 4च्या आसपास गिऱ्हाईक आलं की ते भांडी विकून टाकायची. मग एका भांड्याची किंमत किती? जितके भांडी तयार झालेले आहेत ती भांडी मोजायची. किती आहेत? समजा X भांडे आहेत तर X भांडे आहेत तर त्याची 10 पट करायची, म्हणजे 10X झाले. 10X किंमत झाली, अधिक त्यात ₹40 वाढवून ठेवायचं. असं तेवढं एका भांड्याचं पैसे घ्यायचं. म्हणजे एका भांड्याची किंमत किती असणार? 10X अधिक 40 ही एका भांड्याची किंमत. मग ते एक भांडं उचलायचं आणि त्याच्यावर त्याची किंमत मांडायची. किती? 10X अधिक 40 ठेवायचं. दुसरं भांडं घ्यायचं, त्याच्यावर किंमत मांडायची 10X अधिक 40. असं सर्व भांड्यावर मांडायचं आणि ती सर्व भांडी विकून त्याला ₹600 मिळायचं. मग ते ₹600 कसं यायचं? तर भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत. मग भांड्यांची संख्या किती आहे? X गुणिले एका भांड्याची किंमत किती आहे? 10X अधिक 40. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण येणारी रक्कम म्हणजे 600. X भांड्यांची संख्या, भांड्यांची किंमत बरोबर 600. हे इक्वेशन आपल्याला तयार होणार आहे बाळांनो. अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹10X + 40. म्हणजे त्या संख्येची 10 पट अधिक 40 ही एका भांड्याची किंमत. बाय गिवन कंडिशन नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. X कंसात X 10X अधिक 40 ही एका भांड्याची किंमत गुणिले भांड्यांची संख्या बरोबर येणारी रक्कम. आता हे इक्वेशन तुम्हाला मी सोडवून देतो.
एक्स कंसात 10x अधिक 40 बरोबर 600. 10x ला x न गुणलं 10x वर्ग अधिक 40x वजा पक्षांतर केलं 600 बरोबर 0. प्रत्येकाला 10 न भाग जातोय. डिवायडिंग थ्रूआउट बाय 10 म्हणजे दोन्ही बाजूला 10 न भागलं. 40x भागिले 10 वजा 600 भागिले 10 बरोबर 0 भागिले 10. 10 ला 10 गेलं x वर्ग 4x नंतर एका शून्याला एक शून्य गेला 60 बरोबर 0. इथं सगुणक 1 60 गुणिले 1 म्हणजे वजा 60 च फॅक्टर पाडा. 3 दोन्ही 6 बे 1 बे 5 दोन्ही 10 बे 1 बे 1 1 1. आपल्याला 4 हा फरक आला पाहिजे. 2 ग्रुप तयार करा आणि त्या 2 ग्रुपचा फरक आपल्याला 4 आला पाहिजे. 5 दोन्ही 10 3 दोन्ही 6. मिडल टर्मचं साइन प्लस आणि प्लस मायनसचा गुणाकार मायनस. 10 मधून 6 गेलं +4. मग +4च्या ऐवजी वजा 6 अधिक 10 घेऊया. x² -6x + 10x - 60 = 0. कॉमन x इन ब्रॅकेट x - 6 प्लस. आता कॉमन जास्त काढता जर आपल्याला काही समजत नसेल तर इथं कोण आहे x आहे. x ठेवा. मग हा x राहणार असेल तर हा 10 कॉमन निघेल. वजा अधिकचा गुणाकार वजा 10 ही सक्कतलं 10 काढलं तर सक्क राहिलं बरोबर 0. 2 कंस सारखालं एका ब्रॅकेटमध्ये टाका x - 60 आणि x + 10 = 0. x - 6 = 0. याच्या बरोबर एकदा 0 और याच्या बरोबर x अधिक 10 बरोबर 0. x बरोबर वजा 10 x बरोबर 6. नंबर ऑफ पॉट्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. भांड्यांची संख्या निगेटिव्ह कधी असणार का नाही. x बरोबर किती आलं 6. म्हणजे दररोज तो कासम नावाची जी व्यक्ती आहे ती दररोज 6 भांडी तयार करायची. मग एका भांड्याची किंमत किती त्या संख्येची 10 पट म्हणजे 10 गुणिले 6 10 60 रुपये अधिक 40 म्हणजे 100 रुपये. 60 रुपये अधिक 40 म्हणजे 100 रुपयाला एका भांड्याची किंमत असायची. 100 रुपये एका भांड्याची किंमत 6 भांडी तयार केली. इथं 100 रुपये 100 100 100 100 100 6 भांड्यांचं पैसे किती आलं 600 रुपये आलं. फॅक्टर पाडलं x बरोबर -10 बट नंबर ऑफ पॉट्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. भांड्यांची संख्या निगेटिव्ह कधी नसते. म्हणजे x बरोबर किती आलं 6. मिस्टर कासम मेक 6 नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली. दररोज तो 6 भांडी तयार करायचा. अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज इक्वल टू ₹10x + 40. 10x 10 गुणिले x म्हणजे 6 10 60 अधिक 40 म्हणजे 100 रुपये. Answer production cost of 1 pot is ₹100 and the number of pots makes per day is 6. म्हणजे दररोज तो 6 भांडी तयार करायचा.